लाइफ में बीटीएस जर्नी का होना भी उतना ही ज़रूरी है जितना आपकी रियल स्टोरीज। हाय, माय नेम इज़ एंकर माधुरी सांची एंड आई एम प्रोफेशनल एंकर ऑल्सो एंड नाउ ऑफ कोर्स बिजनेस वुमेन जिसने खुद का स्मॉल बिजनेस स्टार्ट किया है और बस उसी के चलते ये बीटीएस बनाया है बिकॉज स्मॉल बिजनेस को प्रमोट करना इज़ ऑल्सो वेरी वेरी इंपॉर्टंट। एंड मेरी कुछ खास फ्रेंड्स है, मेरे जो स्पेशल फ्रेंड्स है पूजा आणि अमृता, या दोघींसाठी मी छान असं गिफ्ट हॅम्पर बनवलं होतं। अमृताचा बर्थडे होता, त्यानिमित्ताने मी तिच्यासाठी छान अशा इयरिंग सेट आणि हेअर ॲक्सेसरीज बनवलं होतं आणि सोबतच पूजासाठी देखील सुंदर अशा इयरिंग्स बनवल्या होत्या। सो अमृता मॅडम ॲज युजल लेट होता, त्यामुळे पूजा आणि मी तोपर्यंत पूजाचं गिफ्ट ओपन करून बघितलं अँड लुक एट हर रिॲक्शन, शी वॉज सो हॅपी अँड ट्रस्ट मी, तिला बघून मला देखील खूप जास्त खुशी होत होती। अँड देन सगळ्यात जास्त स्पेशल होत्या या इयरिंग्स, ज्या की मी माझ्या हाताने बनवल्या होत्या। मला याचा स्पेशल लॉन्च करायचा होता, सो ये लॉन्च मैंने किया है पूजा से एंड अमृता से। सो बहुत सुंदर इयरिंग्स है, नेम की इयरिंग्स है, अतिशय सुंदर आणि याला बनवायला मात्र खूप जास्त वेळ लागतो कारण त्याची फिनिशिंग अँड ऑल नीट अँड क्लीन असायला हवी, सो दॅट इट टेक्स लॉंग प्रोसिजर। बट ट्रस्ट मी, घातल्यानंतर त्या इयरिंग्सचा लुक खूप छान येतो। त्यानंतर मी बनवले होते हे मोबाइल स्लिंग्स जो कि बहुत ज़्यादा ट्रेंड में है एंड ट्रस्ट मी ये वाला सबसे एस्थेटिक कलर कॉम्बिनेशन था जो कि मैंने पूजा के लिए बनाया था एंड शी जस्ट लव्ड इट। उसने फटाफट उसके फ़ोन में लगा भी दिया। शी वॉज सो हैप्पी एंड उसको देख के ऑफकोर्स मुझे भी बहुत खुशी हो रही थी। स्मॉल बिजनेस का स्ट्रगल इज़ मतलब वो आप लफ्ज़ों में बयान नहीं कर पाते हो। छोटी छोटी चीज़ होती है, हर एक चीज़ होती है। उसको स्मॉल बिजनेस शुरू करने के लिए भी बहुत एफर्ट्स लगते हैं, उसको चलाने के लिए भी बहुत एफर्ट्स लगते हैं, उसको प्रमोट करने के लिए भी बहुत एफर्ट्स लगते हैं। एंड ट्रस्ट में, अगर आप भी स्मॉल बिजनेस करना चाहते हो ना तो ज़रूर करना, बिकॉज स्मॉल बिजनेस इज़ द बेस्ट थिंग जो कि मेरे लाइफ में अभी तक हुई है। बिकॉज मेरी बहुत इच्छा थी कि मैं स्मॉल बिजनेस करूँ और इसी के साथ हमारी ब्यूटीफुल बर्थडे गर्ल अमृता की यहाँ पे एंट्री हो चुकी है। मॅडम हमेशा लेट होते हैं, लेट पण थेट अतिशय सुंदर अशी गोंडस आमची मुलगी दिसत होती। अँड केक आणायला आम्ही विसरलो होतो बिकॉज वी थॉट की आम्हाला तिथे पेस्ट्री भेटून जाईल किंवा मिनी केक भेटेल, बट तिथे ते अवेलेबल नव्हतं। आम्ही सुतो कॅफेमध्ये गेलो होतो, छान असा कॅफे होता। सो फर्स्ट टाइम मी देखील गेले होते। सो वी थॉट की काहीतरी अशा प्लेसवर भेटूयात जिथे काहीतरी समथिंग नवीन प्लेस पण असेल आणि आपण परत त्या पुरानी जो यारी थी, पुरानी जो दोस्ती थी, उसकी कुछ मेमोरीज ताज़ा की जाए। सो हम गए थे सुतो कैफ़े में एंड देन यहाँ पे हमने बहुत कुछ अलग सा धमाल किया है जिसमें पेस्ट्री के साथ हमने केक कटिंग किया एंड सेलिब्रेशन भी किया। उसके बाद ट्रस्ट में हमने बहुत सारी चीज़ें ऑर्डर करी थी, परंतु आम्ही फोटोशूटमध्ये इतकं जास्त मग्न असल्यामुळे आमचे जेवढं पण फूड आम्ही जे मागवलं होतं सगळं अगदी चिल्ड, म्हणजे खरंच अगदी चिल्ड झालं होतं कारण आमच्यावरतीच एसी होतं। त्यानंतर फायनली तो क्षण आला ज्याची मी आतुरतेने वाट बघत होते। मी खूप दिवसांपासून अमृतासाठी सुंदर अशा हेअर ॲक्सेसरीज आणि इयरिंग्स बनवल्या होत्या ज्याचा लॉन्च मला अमृतापासून करायचा होता, बट द थिंग इज शी वॉज सिक, तिची तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही भेटू शकलो नाही। आणि त्याच्यानंतर जेव्हा तिची तब्येत ठीक झाली त्याच्यानंतर मात्र माझी तब्येत खराब झाली, त्याच्यामुळे आमचं कोऑर्डिनेशन काही जमलं नाही आणि हा लॉन्च करायला मला अगदीच लेट झालंय। पण याचा लॉन्चचा जो हक्क होता तो फक्त अमृताचा आहे कारण तिच्यासाठी मी सगळ्यात पहिले ही ज्वेलरी बनवली होती, या हेअर ॲक्सेसरीज बनवल्या होत्या आणि त्या इयरिंग्स देखील खूपच गोंडस आहे आणि त्या हेअर ॲक्सेसरीज देखील खूपच सुंदर अशा आहे। तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघाल। जेव्हा अमृताने गिफ्ट हॅम्पर पाहिलं ती खूप जास्त खुश झाली आणि मी अमृतासाठी खूप जास्त मनापासून बनवलं आहे कारण अमृताने मला त्यावेळी सपोर्ट केला आहे जेव्हा मी माझ्या स्मॉल बिझनेसची सुरुवातच केली होती आणि ती लिटरली तिची फॅमिली असो किंवा तिचे फ्रेंड्स असो, कुठलाही सण असो, कोई भी फेस्टिवल हो, अगर उसके पास कोई भी आता है तो वो हमेशा शॉपिंग के लिए ज्वेलरी, हेयर एक्सेसरीज जो भी शॉपिंग करनी है उसके लिए हमेशा मेरे पास ही आती थी। सो इट इज़ एक ह्यूमन, एज अ ह्यूमन बीइंग शी इज सो पॉजिटिव एंड मोटिवेटिंग। सो उसकी ये चीज़ उसको बहुत ज़्यादा स्पेशल बनाती है एंड ट्रस्ट मी, आई एम सो ब्लेस्ड टू हैव फ्रेंड लाइक हर बिकॉज हर कोई आपको सपोर्ट नहीं करता है। जब आपका हाई टाइम चल रहा होता है हर कोई आपके साथ होता है, हर कोई आपके साथ खड़ा होना चाहता है, लेकिन जब आपका लो फेज चल रहा है और आपकी कोई नई शुरुआत होती है तो वो टाइम पे आपके साथ जो लोग साथ में रहते हैं ना वो आपके साथ लाइफ टाइम रहते हैं। सो इसीलिए अमृता मेरे लिए काफ़ी ज़्यादा स्पेशल है, जस्ट बिकॉज वो मुझे सपोर्ट करती है इसके लिए नहीं, बस उसका मेरे लाइफ में होना ही मेरे लिए बहुत ज़्यादा सपोर्ट है। क्या होता है ना, रोज़ मिलना, रोज़ बातें करना, इससे ज़्यादा इंपॉर्टेंट होता है जब आपको सच में आपका कोई ऐसा वक्त चल रहा है और आपको सच में किसी की ज़रूरत है तो आपके पास वो इंसान होना चाहिए जिसके पास आप कॉल करके बोलो यार आज तेरी ज़रूरत है मुझे, तो वो एक फ्रेंड अमृता है।
दूसरों के लिए जब आप गिफ्ट हैम्पर पैक करते हो ना तो एक एज ऑर्डर पैक करते हो, लेकिन ये गिफ्ट हैम्पर पैक करते वक्त मुझे बहुत डिफरंट काइंड ऑफ खुशी हो रही थी. खूप छान असं वाटत होतं. मला असं वाटत होतं मी याच्यामध्ये अजून काय असं अट्रॅक्टिव्ह करू की ज्याने कारणाने हे गिफ्ट हॅम्पर अजून जास्त उठून दिसेल, कारण हे मला तिला द्यायचं होतं. बट आय थॉट की नाही, जी मी हाताने बनवलेली गोष्ट असेल ना त्याची किंमत आणि त्याची व्हॅल्यू अगदी वेगळी असेल, कारण त्याच्यामध्ये मी माझा टाइम इन्व्हेस्ट केलेला असेल आणि माझी पॉझिटिव्ह एनर्जी असेल आणि मी माझ्या हाताने बनवणारे गिफ्ट आहेत. ऑफकोर्स त्या गिफ्टची व्हॅल्यू काहीतरी वेगळीच असेल आणि त्याची चमक जेव्हा अमृताने पाहिलं तुम्ही तिच्या चेहऱ्यावर देखील बघू शकता की ती किती जास्त खुश आहे, कारण हँडमेड गोष्टींचं महत्त्व खूप जास्त वेगळं असतं आणि त्याला आपण शब्दांमध्ये स्पष्ट करू शकत नाही. आणि या ज्या इयरिंग्स तुम्ही बघत आहात ना, याला 3 वेज आहे घालण्याचे. तुम्ही कानामध्ये देखील घालू शकता, ॲज अ बिंदी देखील घालू शकता आणि डिफरंट पॅटर्न तुम्ही त्याला कॅरी करू शकता. त्याचा मी डेडिकेटेड व्हिडिओ देखील बनवेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी माझ्या बिझनेसचा पेज देखील देईल. तुम्ही देखील जर हा व्लॉग बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि जर तुम्ही हा व्लॉग पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि आजच्या या सुंदर अशा गिफ्ट हॅम्परमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट कोणती आहे ती देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे. आणि ऑल्सो ज्या गोष्टीचं मी पहिले तुम्हाला सांगितलं की मला जो लॉन्च अमृतापासून करायचा होता, परंतु त्यावेळी तिची तब्येत खराब होती. सो हा सुंदर असा पीस तुम्ही बघू शकता, हँडमेड आहे, तिचं नाव आहे, अगदी कस्टमाइज केलेली गोष्ट आहे, सुंदर असा कलर शेड आहे आणि तिच्या कलरला अगदी इन्हान्स करणारा तो कलर होता. सोबतच मी काही सुंदर नवरात्रीचे बोज, नवरात्रीचं कलेक्शन देखील बनवलं होतं. अँड लुक ॲट दिस ब्युटिफुल हेअर ॲक्सेसरीज, ज्याचा लॉन्च मला फायनली अमृतापासून करायचा होता आणि फायनली मला अमृता भेटलेली आहे. सो ॲज यू कॅन सी इन हर हेअर किती जास्त सुंदर दिसत आहे. आणि आमची सुंदर अशी क्यूटेस्ट पूजा, जी की तिला सुंदर अशी सजवत आहे. पूजा माझ्या आयुष्यातली ती फ्रेंड आहे जिने मला म्हणजे जेव्हा मी काहीच नव्हते तेव्हापासून ती माझ्यासोबत आहे. सो ऑफकोर्स शी इज मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन फॉर मी आणि ती देखील मला फार मोटिवेट करते. दो शी स्टेज इन पुणे नाव, बट स्टील तिथनं ती ऑर्डर करत असते आणि ती देखील तिचे जे पण फ्रेंड्स वगैरे असेल त्यांना माझा स्मॉल बिझनेस सजेस्ट करत असते. त्यामुळे ती गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्लॉग मी बनवत आहे, कारण या दोघी माझ्या आयुष्यातला सगळ्यात जास्त स्पेशल पर्सन आहे. ऑल्सो लुक ॲट दिस हेअर ॲक्सेसरीज, किती जास्त गोंडस दिसत आहे. सो फायनली माझ्या मनाची जी इच्छा होती की या हेअर ॲक्सेसरीजचा लॉन्च मला अमृतावरती करायचा आणि फायनली तो झाला. त्यामुळे माझ्या माइंडचा पीस हा अगदी नेक्स्ट लेवल होता. आणि ओकेजन इतकं सुंदर होतं ना, तिचा बर्थडे सेलिब्रेट आम्ही केला, बिलेटेड बर्थडे केला, कारण मी जसं सांगितलं की तिच्या बर्थडेच्या वेळी मी आजारी होते, त्यामुळे मला काय जास्त वेळ भेटला नाही. परंतु आम्ही नंतर सेलिब्रेट केला, कारण पूजा येणार होती आणि पूजासोबत सेलिब्रेट केल्यामुळे तो अजूनच जास्त स्पेशल झाला. सो आम्ही तिघींनी खूप छान असा टाइम स्पेंड केला आहे. अँड लुक ॲट दिस क्यूटेस्ट हेअर ॲक्सेसरीज, किती जास्त उत्तम तिच्यावरती दिसत आहे. त्यानंतरच जसं मी पूजावरती मला इयरिंग्स लॉन्च करायचे होते, मी सेम इयरिंग्स अमृतासाठी देखील बनवले होते, कारण मला दोघांची ट्विनिंग करायची होती. अँड लुक ॲट दिस, किती सुंदर असे ह्यूज इयरिंग्स आहेत. बट यू नो दिस इयरिंग्स गोना इन्हान्स युअर लुक, कारण काहीतरी समथिंग हटके पॅटर्न आहे. अँड दिस इज माय ओन क्रिएशन, हँडमेड क्रिएशन. सो ही गोष्ट त्याला जास्त स्पेशल बनवते. सो या सुंदर अशा इयरिंग्स आणि सुंदर अशा हेअर ॲक्सेसरीजचं कॉम्बिनेशन मी अगदी मॅच केलं आहे, सो दॅट ती कधीही त्या दोन्ही गोष्टींना सोबत पेअरअप करू शकते. सो येस, तुम्हाला आजच्या कलेक्शनमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला देखील हेअर ॲक्सेसरीज असो, इयरिंग्स असो किंवा काहीही असो कस्टमाइज करायचं असेल तर माझ्या स्टाईल ऑफ डिस्का या ब्रँड पेजला फॉलो नक्की करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला सगळी काही डिटेल देणार आहे. सो येस, ऑल्सो पूजाने देखील अमृतासाठी एक सुंदर अशी हँडबॅग आणली होती. खूप छान अशी स्लिंगवाली बॅग आहे आणि खूप सुंदर तिचा कलर कॉम्बिनेशन देखील आहे. पूजाने सेम बॅग माझ्यासाठी देखील आणली होती, त्यामुळे आता अमृता आणि मी देखील ट्विनिंग करू शकतो, कारण ही बॅग खूपच क्यूटेस्ट आहे आणि ॲस्थेटिक असल्यामुळे ॲस्थेटिक गर्ललाही परफेक्ट सूट होतीये. आणि आमच्या पूजा मॅडमच्या चॉईसचं काय सांगावं, तिची चॉईस एकदम नेक्स्ट लेवल हटके आहे. ती जे पण करते खूप धमाल करते आणि खूप हटके करते, त्यामुळे ही जास्त क्यूटेस्ट दिसणारी बॅग आहे. अँड देन काय, खूप सारं फोटोशूट वगैरे झालं, त्यांच्या ॲस्थेटिक स्टोरीज वगैरे, बुमरँग वगैरे खूप काही चालू होतं, सो दॅट त्याची प्रिपरेशन त्या दोघी जणी करत होत्या. एंड फिर क्या था, ये सुंदर सा क्यूटेस्ट बो मैंने दोनों की ट्विनिंग के लिए लाया था, तो भाई इसके साथ भी तो वीडियो बनता है. आणि खूप छान अशा रील्स आम्ही इकडे बनवलेल्या आहेत. लुक ॲट दिस क्यूटेस्ट ट्युलिप क्लासिक बो, जो की खूप जास्त उत्तम क्वालिटीचा आहे. ऑल्सो इट लुक सो क्लासी अँड ॲस्थेटिक, यू नो. दोघींना मी सुंदर असे कलर्स दिले होते, कारण दोघी पण ॲस्थेटिक आहे, सो ॲस्थेटिक वाइबवाले कलर दिले. अँड लुक ॲट देम, किती गोंडस त्या दिसत आहे. वेल, अगर आपको आज का ब्लॉग अच्छा लगा होगा तो प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब, कीप सपोर्टिंग. थँक्यू सो मंडळी, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.